बारामतीत अजितदादांचं राष्ट्रवादीचे उमेदवार असणार। पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार, सूत्रांची माहिती। तर बारामतीतून लढण्याचा रस नसल्याचं दादांकडून स्पष्ट। नवाब मलिक अजित पवार गटातच, अजितदादांच्या कोर कमिटीच्या बैठकीत नवाब मलिकांची ही हजेरी। महायुतीत अजित पवार गटाची 80 ते 90 जागांवर लढण्याची तयारी। पक्षानं गोळा केलेल्या मतदारसंघाच्या अहवालासह संभाव्य उमेदवारांवर बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीकडून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर। यातून वेगळं राजकारण दिसतंय। ठाकरेंनी सावध राहावं, शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेल्या पत्राची चर्चा। महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून प्रारंभ। मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। प्रमुख नेते मार्गदर्शन करणार। काँग्रेस विदर्भात 62 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार। विदर्भात काँग्रेसच्या सर्वेत महाविकास आघाडीत काँग्रेसला अधिक पसंती। संभाव्य मतदारसंघात काँग्रेसच्या बैठका सुरू, सूत्रांची माहिती। विधानसभेत पूर्व विदर्भात भाजपला फटका बसण्याची शक्यता। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जम्मू काश्मीरसह 4 राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार का, याकडे लक्ष। राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही विधानसभा मतदारसंघात सभा होणार। तर तळेगाव दाभाडेत अजितदादा महिलांशी संवाद साधणार। पवारांवरील टीकेबाबत भाजप हायकमांडशी चर्चा करू। पंतप्रधान मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेतील आतापर्यंत 33 लाख लाभार्थी महिलांना पहिला हप्ता जमा। महिलांकडून पेढे भरवत जल्लोष, तर महायुती सरकारचेही मानले आभार। पुणे शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अनेक ठिकाणी पाणी येणार नाही, तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। इस्रोकडून नैसर्गिक आपत्तीची माहिती देणारं सॅटेलाइटचं प्रक्षेपण। श्रीहरिकोटाहून SSLV D3 रॉकेटचं यशस्वी उड्डाण। ऐतिहासिक प्रक्षेपणामुळे अंतराळ तंत्रज्ञानात महत्त्वाचं योगदान। Superb liftoff of SSLV D3 US-08 mission. Leap rocket searing through the skies.